आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जालनेकरांसाठी दिनांक 13 ते 17 दरम्यान सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे। कशी असणार आहे ही मेजवानी, यामध्ये कोण कलाकार येणार आहेत आणि काय मेजवानी देणार आहेत, या संदर्भात जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ आणि अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली। कोण येणार आहेत कलावंत, चला ऐकूयात। यावर्षी सांस्कृतिक कार्य विभाग यांनी आपल्याला दोन महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत सूचना दिल्या होत्या। त्यातला पहिला होता महासंस्कृती महोत्सव आणि दुसरा आहे महानाट्य। तर महासंस्कृती महोत्सवामध्ये शासनाकडून आपल्याला निधी प्राप्त झाला होता आणि त्याची कारवाई जी आहे ती जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेमध्ये समिती गठीत करून त्यांनी करावी अशा सूचना प्राप्त होत्या। दुसरं जे महानाट्य आहे तर त्याबाबत जी कार्यवाही आहे ती संचालनीय स्तरावर झाली। त्यामध्ये जे महानाट्य छत्रपती शिवाजी महाराजांवरती नाट्य जे आधारित असेल तर त्यासाठी आपल्याला त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची आहे आणि त्यानुसार लोकांमध्ये प्रचार प्रसिद्धी करावी, त्याचं नियोजन शासन स्तरावर होतं। महासंस्कृती आपला जो जालन्यामध्ये आता होईल तो 13 ते 17 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपण नियोजित केलेला आहे। कार्यक्रम हा निश्चित झालेला आहे। त्यामध्ये जे कलाकार आहेत त्यांचीसुद्धा निश्चिती करण्यात आली आहे। 13 तारखेला सायंकाळी हा प्रोग्राम चालू होईल। 12 तारखेला पूर्वसंध्येला आपण एक शहरामधून दिंडी काढतो, त्यामध्ये आपल्या पूर्ण संस्कृतीचा वारसा दाखवणारा त्या दिंडीमध्ये समावेश आपण करण्याचा प्रयत्न करतो। 13 तारखेपासून आपले हे कार्यक्रम सुरू होतील। साधारणतः 5 दिवसच्या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळे परफॉर्मन्सेस ठेवलेले आहेत। त्यामध्ये स्थानिक कलाकारांना सुद्धा संधी मिळावी यासाठी मागची आपली जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती तर समिती गठीत केली। त्यानुसार प्रत्येक दिवशी स्थानिक कलाकार राहतील। त्याचप्रमाणे काही मेन परफॉर्मन्सेस आहेत ते सुद्धा आपण स्थानिक कलाकारांकडे दिले आहेत। जसं दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी ते जवळपास पूर्णपणे आपले स्थानिक कलाकार असणार आहेत। त्यानंतर चौथा आणि 5वा दिवस तर यामध्ये पहिला स्लॉट जो आहे तो स्थानिक कलाकारांना आणि नंतर जे आहे ते बाहेरचे कलाकार आहेत तर त्यांच्यासाठी आपण ठेवलेला आहे। नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी। जालना जिल्ह्यात पर्यटन सांस्कृतिक कार्य व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे भव्य महासांस्कृतिक महोत्सव आणि या महोत्सवात मी येत आहे सहभाग घेण्यासाठी 13 फेब्रुवारीला। नमस्कार, मी भार्गवी चौधरी। मी येते आपल्या सगळ्यांना भेटायला जालना नगरीमध्ये 13 तारखेला फेब्रुवारी म्हणजे 13 फेब्रुवारीला येते। तुम्ही पण हजारोच्या संख्येने या, भेटूया जालन्याच्या JES महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये 13 फेब्रुवारी रोजी। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे, लोककलावंत, पार्श्वगायक बाजीराव मस्तानी। मित्र, आपल्याला सांगायला मला खूप आनंद होतोय की येत्या 14 फेब्रुवारी रोजी मी आपल्या जालना शहरामध्ये या जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून आपल्यासाठी लोकपरंपरेची एक मेजवानी घेऊन येत आहे। त्यातमध्ये लोकनृत्य असेल, लोकनाट्य असेल आणि भरगच्च असा कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत। नमस्कार, मी युवा शाहीर रामानंद उगले। आम्ही येतोय दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता JES महाविद्यालय जालना येथे। नमस्कार, मी भाऊ कदम। मी येतोय आपल्या जालना नगरीमध्ये 16 फेब्रुवारी शुक्रवार रोजी। तुम्ही पण हजारोच्या संख्येने या। मी येते दिनांक 16 फेब्रुवारी रोजी। तुम्ही सुद्धा हजारोंच्या संख्येने नक्की उपस्थित राहा। आपण भेटूया सगळे धमाल करण्यासाठी। नमस्कार। जालन्याच्या रसिकांना साधना सरगमचा नमस्कार। जालना ही सुंदर नगरी आहे, रसिकांची खाण आहे। 17 फेब्रुवारी शनिवारी रोजी मी जालना येथे येत आहे। सर्व जालनेकरांसाठी, सर्व रसिकांसाठी हा कार्यक्रम खुला आणि विनामूल्य आहे। जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ आणि अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांनी शासनाच्या वतीनं सर्वांना हे निमंत्रण दिलं आहे। दिलीप पोहनरकर, EDTV न्यूज, जालना।